शट अप यू हुलिगन. मला नाही ऐकायची सवय नाही. हो सर, पण माझ्या घरच्यांना लगेच तुम्हाला भेटायला वेळ नाहीये सर. नाही म्हणजे काय? ते कोण टाटा बिर्ला लागून गेलं की काय? की त्यांना हे कॉलेज म्हणजे पाळणा घर वाटतंय? या झिपऱ्या बाळाला सोडलं आणि संध्याकाळी घेऊन गेलं. सॉरी सर, पण माझ्या घरच्यांना खरंच यायला नाही जमणार सर. त्यांना नाही जमणार ना, मग मलाही तुला कॉलेजमध्ये बसून द्यायला जमणार नाही. दॅट्स ऑल. सर प्लीज माझं ऐकून घ्या सर. शट अप. हे पेन आठवते तुला? सर सॉरी सर. ह्याच पेनाने तू माझ्या तोंडावरती शाई उडवली होतीस, आठवते? सॉरी सर, सॉरी. सॉरी. त्याच वेळेला मला तुझं फ्युचर दिसलं होतं. मी ह्याच पेनने तुझ्या रस्टिकेशन लेटर वरती सही करतोय. प्लीज असं करू नका सर. आय एम एक्सट्रीमली सॉरी सर. अब वो दिन आ गया है मुन्ने. सर प्लीज सॉरी सर. आय एम एक्सट्रीमली सॉरी. शट अप मुन्ने. गेट आउट. सॉरी सर. गेट आउट. फायनली आज सम्राटने घरी फोन केला. अरे वा, केला का? काय मग घरचे पाठवतात लेटर? लेटर नाही, अख्खं नॉवेल पाठवतायत. म्हणजे? अगं त्याचे मामा येत आहेत. काय रे सचिन, काय झालं? सच्या, काय झालं? काही झालं नाहीये, पण झालं तर जमाय. काय? रस्टिकेशन. सर बोलले घरच्यांना घेऊन ये, नाही तर तुला रस्टिकेट करतो. अरे मग एवढंच ना, घेऊन ये की मग घरून कोणाला तरी. हा, घरच्यांना आणण्यासाठी आधी त्यांना रिझल्ट सांगायला नको. म्हणजे तू अजून तुझा रिझल्ट घरी सांगितला नाहीस? कसं सांगणार? एक तर माझ्या लोकांच्या घराची धुनी भांडी करून कसं बस मला शिकवते. तिला माझ्या रिझल्टचं असं कळल्यावर किती वाईट वाटेल. ते माझ्या बापाला सांगायचं म्हटलं रिझल्टचं, तर त्याला आधी शुद्धीवर आणावं लागतं. 2 लहान बहिणी आहेत रे मला. घर चालावं ना म्हणून त्या पण कामावर जातात. अरे पण मग सचा, एवढे सगळे प्रॉब्लेम्स होते तर तू आधीपासूनच नीट करायचा होतास ना अभ्यास. तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत अभ्यास करावा असा. पण कधी करू अभ्यास? सकाळ पेपर लाईन टाकण्यात जाते आणि रात्री हॉटेलचे पार्सल पोहोचवण्यात. सॅटर्डे संडे कॅटरिंगच्या कामासाठी जातो माहिती लग्नात. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.